अ, हाय सर्वांना. सर्वांचं यशोदीप करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. माझं नाव निलेश गंभीरे. तर आज आपण पोलीस भरतीबद्दल बोलणार आहोत. पोलीस भरतीचा पॅटर्न बघणार आहोत, कुठले बुक्स वापरायचे आणि त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, आज आपण व्हिडिओ तुम्ही बघितले असतील, बुक्स बऱ्यापैकी माहीतच असतात, तरी आपण सांगण्याचा प्रयत्न सगळ्यात आज आपल्या व्हिडिओमध्ये काय भेटणार आहे, तर डिरेक्शन भेटणार आहे, दिशा. पोलीस भरती कशी करावी, कमी वेळेत कसे मार्क जास्त घ्यावे किंवा ग्राउंड कसं करावं, हे आज आपण बोलणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो की एक 2-3 वर्षामधनं खूप मोठी मेगा भरती ही पोलीस भरती, आणि ही सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी ही सुवर्ण संधी. त्यामुळं आपण सर्वांनी हे एकदम जाणीवपूर्वक अभ्यास करणं, भान ठेवणं अभ्यासाचं, ग्राउंड व्यवस्थित करणं, हे मी तुम्हाला एक तळमळीनं सांगतो. कारण अशा संध्या परत परत येत नाहीत. काही विद्यार्थी मित्र माझे खूप दिवसापासून तयारी करतात किंवा पोलीस भरतीची वाट पाहत होते, कधी येईल पोलीस भरती, आणि आता ते क्षण आलेला आहे. आता वेळ आहे आपल्याला लढण्याची, ना की बसण्याची. आणि आता ही वेळ झोपण्याची नाही, तर झेप घेण्याची वेळ आहे. तर माझं तुम्हाला हेच सांगणं आहे की खूप आता कमी वेळेत राहिले, लढा चांगलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं सांगणं तुम्हाला एक राहील की हार्डवर्कपेक्षा मॅनेजमेंट, योग्य दिशा, ह्याच तुम्हाला गोष्टी तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात पोलीस होणार आहेत आणि पोलीस बनवणार आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगायची, काही विद्यार्थी मित्र जुने असतील, त्यांनी अगोदर पोलीस भरती काही वेटिंग लिस्टला असतील किंवा त्यांचे 1-2 मार्काने गेलेले असतील, त्या विद्यार्थी मित्रांसाठी माझा एक मोलाचा सल्ला राहील की मुलांना, तुम्ही कुठं चुकलात ह्याच्यावर जास्त भर द्या, ना की तेच परत परत वारंवार चुका करून परत 2-3 मार्कांनी आपण कट ऑफच्या बाहेर पडतो. हे असं नका करू. हे कारण परत वन्स मोर नसतो ह्या गोष्टीमध्ये, परत भरती येणार कधी. त्यामुळं माझं सांगणं आहे, जिथं तुमची मिस्टेक झाली त्याच्यावर वर्क करा, असंच. आणि आता तुम्हाला मी सांगतो की आपल्या पोलीस भरतीबद्दल प्रायमरी नॉलेज सर्वांनाच माहीत असते, तरी एक काही विद्यार्थी नौके असतात, त्यांना माहीत नसते. एक प्रायमरी 2-3 मिनिटात सगळं सांगून देतो. आता पहिली गोष्ट आपण रिटर्नचं बघूया. कारण सर्वात महत्त्वाचं 100 मार्काचं रिटर्नचं असतं. ग्राउंड तर सर्वांनाच माहीत असतं. आपण रिटर्नचं थोडं प्रायमरी बघूया माहिती पोलीस भरतीची. तर तुम्हाला सांगतो, एकूण पोलीस भरतीचा पेपर 100 मार्काचा असतो. किती? 100 मार्काचा, बरोबर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्याच्यात काही निगेटिव्ह मार्किंग नसते. जेवढे बरोबर येतील तेवढेच बरोबर राहतात, निगेटिव्हमध्ये आपले मार्क जात नाहीत. आता ह्याच्यात बायफर्गेशन, वर्गीकरण केलेलं आहे 4 भागामध्ये. पहिला भाग मराठीचे 25 क्वेश्चन येतात. दुसरा भाग जीके 25 मार्काला येते. आता अंकगणित आणि बुद्धिमत्ता, हे दोन्ही मिळून 50 मार्काला येते. आता मित्रांनो, तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला म्हणजे याचं वर्गीकरण कळालं असेल. मराठी 25, जीके 25 आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता 50 मार्काला. हे तुम्हाला एक प्राथमिक माहिती पोलीस भरतीबद्दल हे तुम्हाला माहिती आहे, तरी मी काही नवक्या पोरांसाठी किंवा एक तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचं म्हणून मी सांगितलं. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही पाहिलं असेल यूट्यूबवर किंवा तुम्ही अकॅडमी कुठली लावली असेल, प्रत्येक जण येतो आणि आपापलं मटेरियल सांगतो किंवा हे पुस्तक वाचा, ते पुस्तक वाचा. यामध्ये काय होतं, नवके मुलं किंवा जुने पण मुलाबद्दल बोलायला गेलं तर विशेष म्हणजे त्यांना असं वाटतं की हे वाचू की ते वाचू, किंवा इथला पॉईंट राहिला तिथला पॉईंट राहिला. तर माझं सर्वात महत्त्वाचं सांगणे तुम्हाला की मुलांनो, कमी मटेरियल वापरा आणि जास्त आउटपुट काढा. त्यामधनंच तुमचं यश आहे, तिथंच यश दडलेलं आहे. जास्त पुस्तकं वाचून त्याच्यातून आउटपुट कधीच येत नसते, हे माझा पण अनुभव आहे. तर माझं तुम्हाला सांगणं राहील, कमी पुस्तकं एकदम चांगले सिलेक्टिव्ह, जे स्टँडर्ड बुक सगळ्यांनी जे लोकांनी सांगितलेत असे स्टँडर्ड बुक सिलेक्ट करा आणि योग्य डिरेक्शनने अभ्यास करा. त्याचं कारण म्हणजे डिरेक्शन लय महत्त्वाचे. आता फॉर एक्झाम्पल, तुम्हाला शेकडेवारी गणित घेतलं आणि तुम्ही शेकडेवारीचं पोलीस भरतीला किती डेप्थ आहे, समजा आपण शेकडेवारी घेतलंय, शेकडेवारी चॅप्टर घेतलाय, तर शेकडेवारीमध्ये तुम्हाला गणित कुठल्या पॅटर्नची येतात, तर फक्त एक प्रायमरी तुमचं शेकडेवारी नॉलेज चेक करण्यासाठी गणित विचारतात. लईत लई एकदम थोडंसं डेप्थमध्ये विचारतात. नाहीतर तुम्ही काय करताय माहिती आहे का, CGLचे
CGLचे, SSCचे विनाकारण हे गणित सोडवत बसतात. तुमचं म्हणणं असतं की आम्हाला गणितातलं सगळं नाही, हे चुकीचं आहे. तुम्हाला एक कळालं पाहिजे की आपल्याला एक्झाम पास व्हायची, ना की ज्ञानार्थी नाही बनायचं, परीक्षार्थी बनायचे. माझं तुम्हाला एक सल्ला राहील, कधीच परिपूर्ण ज्ञान असं नका घेऊ. आपल्याला एक्झाम कुठली द्यायची, त्या एक्झामचं नीड बघा. एक्झाम तुम्हाला काय डिमांड करते तसं सप्लाय करा तुम्ही. माझं हे तुम्हाला प्रामाणिक सल्ला आहे. हे यूट्यूबला असं मी कुणाचाच व्हिडिओ बघितला नाही, कुणीच असं सांगत नाही. फक्त म्हणतात अभ्यास करा हे करा. पण माझं तुम्हाला एक सांगणं, डिरेक्शन म्हणजे काय असते, तुम्ही कसं केलं पाहिजे त्याच्यावर, तर हे सांगणे. आता तुम्हाला हे सांगितलं नाही, हे सेकडेवारी म्हणजे एक तुम्हाला उदाहरण म्हणून उदाहरणास्तव दिलेला हे एक एक्झाम्पल आहे. आता सेकडेवारी पोलीस भरतीचीच बघायची तुम्ही, ना की UPSCची बघायची किंवा CGLची, SSC. आणि असे क्वेश्चन येत नसतात. फक्त तुम्हाला, आणि ह्याच्यात सगळ्यात मोठं तुम्हाला डिरेक्शन सांगणारे काय, तर तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2024च्या पोलीस भरतीचे किंवा त्याच्या पाठीमागल्या पोलीस भरतीचे. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की 60 ते 70% PYQच परत पुढच्या पोलीस भरतीला येतात. त्यामुळं PYQ ॲनालिसिस मुलांनी केलंच पाहिजे. लास्ट इयरच्या प्रश्नपत्रिका बघितल्याच पाहिजे. त्याच्यात क्वेश्चन कसे विचारतात आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आणखी त्याची डेप्थ किती, म्हणजे कुठल्या खोलीपर्यंत जाऊन तुम्हाला क्वेश्चन विचारतात ह्याच्यावर जास्त लक्ष द्या. मग ते मराठी असू, GK असू, परत अंकगणित आणि बुद्धिमत्ता पण असू. आता राहिला विषय की सर मार्केटमध्ये खूप पुस्तकं चालू आहेत, मी कुठलं वाचू. आणि तुम्हाला आणखी दुसरी गोष्ट सांगतो की म्हणजे बऱ्याच लेखकांची आज मार्केटमध्ये पुस्तकं आहेत. तर आपण एखाद्या लेखकाला कधीच आपण नावं ठेवणार नाहीत किंवा त्याचं चांगलं पुस्तक आहे. प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक पुस्तक तुम्हाला नॉलेजच देणार आहे, कोणी वेगळी दिशा. पण त्याच्यात एक प्रायमरी कंडिशन आहे की आपल्या एक्झामचा क्रायटेरिया कुठल्या पुस्तकातून पूर्ण होतोय, ते पुस्तक आपल्यासाठी चांगले आहेत. मी कुठल्या पुस्तकाला वाईट आणि कुठले चांगले असं कधीच म्हणणार नाही. जी एक्झाम आपल्या बुक्समधून पूर्तता करते त्याच बुक्सला आपण प्रिफेअर करायला होतो. आणि त्याच्यात तुम्ही पण विचार करा की आपण कुठले बुक वापरले पाहिजे. मला जे वाटतं ते तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आपण जे बुकबद्दल बोलणार आहेत ते तुम्हाला मी जसं सांगितलं, आपल्याला हे फक्त तुम्हाला कुठले वाचावेत, तुम्ही गोंधळून न जाता योग्य दिशेने ते बुक्स परत रीड केले पाहिजे. आणि आपण जे बुक्स वाचणार आहेत किंवा आपण रेफर करतो त्यावर आपला परिपूर्ण विश्वास असला पाहिजे. आपण म्हणतो ना, एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असेल तर ते गोष्ट आपल्याला परत भेटते. तशी आपल्या बुक्सवर आपण जे सोर्स वापरणार आहेत ते आपले देवासारखे असतात, त्याच्यावर परिपूर्ण विश्वास ठेवायचा. त्यामधून तुम्हाला चांगला आउटपुट भेटेल. आणि तुम्हाला परत सांगतोय की पुस्तकं थोडेच ठेवा, पण एकदम मनातून ते अभ्यास करा. ना की 10 पुस्तकं घेतलेत ह्याच्यातून थोडं त्याच्यातून थोडं, असं तुम्हाला रिझल्ट येत नसतो किंवा तुम्हाला रिव्हिजन देताना त्रास होतो. बरोबर का? आणि जे मी आता तुम्हाला सांगणार आहे बुक्स कुठल्या लेखकाचे किंवा कुठले, आपण मार्केटिंग करत नाहीत, पण तुम्हाला सांगतो जे हजारो विद्यार्थी मित्र जे पोलीस झालेत, कसे म्हणजे कमी वेळेत अभ्यास चांगला केला, वारंवार रिव्हिजन दिली आणि त्यांनी जे बुक्स वापरलेत किंवा त्यांनी रेफर केलेत, हेच मी तुम्हाला सांगणार आहे. असं काय वेगळं आपलं बुक्स नाही किंवा मला एखाद्या लेखकाने सांगितलं नाही तू आपले बुक रेफर कर कुणाला, असं मुळीच नाही. तर तुम्हाला सांगतो, आपण आत्ता अगोदर काय करू, मराठीचं बघूया. मराठीसाठी काय वापरलं पाहिजे. मराठी, तर आता मगाशी जसं म्हटलं तसं बरेच पुस्तकं आहेत. आता ते कुठले जे कोणाला माहीत नाही असे पण मुलं वाचत बसतात किंवा कोणाच्या नोट्स वगैरे असं. तर मी तुम्हाला 2 बुक्स सांगणार आहे. तर त्याच्यातलं पहिलं बुक्स आहे बाळासाहेब शिंदे सरांचं. बाळासाहेब शिंदे सरांचं. आणि दुसरं बुक आहे मोर वाळंबे सरांचं. आता हे सध्याला आपण बघितलं तर मार्केटमध्ये हे जास्त 2 बुक चालतात, बाळासाहेब शिंदे सरांचं आणि दुसरं मोर वाळंबे सरांचं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सांगणं राहील की जेवढे MPSC वगैरे करतात ना, तर ते मोर वाळंबे सरांचं बुक वापरतात. आणि पोलीस भरती करणारे बाळासाहेब शिंदे सरांचं. पण कुणी कुठलं पण बुक वापरू शकते, आपलं असं नाही. पण तुम्हाला माझा एक स्वतःचा अनुभव सांगतो. मोर वाळंबे सरांचे जे बुक्स आहे ना, तो पण खूप छान आहे. पण त्याच्यात एक हे की त्याची लँग्वेज जराशी अवघड आहे समजण्यास. आपल्या पोलीस भरतीच्या विद्यार्थी मित्रांसाठी ते समजत नाही लवकर, त्याचं आकलन होत नाही, मुलांना वाचलं की समजत नाही. सो त्यामुळं मला असं वाटतं की बाळासाहेब शिंदे
सरांच्या बुकला जास्त तुम्ही प्रिफर केलं पाहिजे. मोरे वाळंबे सरांचं तर एवढं स्टँडर्ड बुक आहे MPSC मध्ये. पण मी तुम्हाला मग सांगितलं तसं आपली एक्झाम कुठून परिपूर्ण होती किंवा आपल्या एक्झामची डिमांड कुठून परिपूर्ण होती, तर MPSC साठी ते ठीक आहे. पण हे बाळासाहेब शिंदे सरांचं मला तरी वाटतं हे छान पुस्तक आहे, बरोबर. आता आपण दुसरं विषय, आता हे मराठीचं झालं आणि तुम्हाला आणखी मराठीचं पुढे जाऊन सांगतो की फापड पसारा वाचत बसू नका, सगळं पाठ करण्याच्या नादात बसू नका. PYQ बघा त्याचे तुम्ही, PYQ बघा. PYQ मध्ये काय विचारलंय, कशावर, तुमचे समानार्थी शब्द कुठल्या गोष्टीवर विचारलेले. पुढे जाऊन बघा, एखादा प्राणी असेल, प्राणीवर, पण कुठला प्राणी, प्राण्याचं बघा, एखादा प्राणी ठराविक असतो त्याच्यात समानार्थी शब्द जास्त विचारतात. म्हणजे म्हणी असतील, ठराविक म्हणी जास्त प्रमाणात विचारतात, पण त्या कुठल्या रिलेटेड म्हणी ह्या पण. मग ॲनालिसिस म्हणजे काय, हे आपण स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे की बाबा कशावर क्वेश्चन विचारतात, ह्याच्यावरच का विचारला असेल. आता एखादा ठराविक प्राणी, वाघ आहे किंवा सिंह आहे, जास्त ह्याच्यावरच वारंवार विचारतात. मग ह्याचे जेवढे समानार्थी ते आपले मुखपाठ असले पाहिजे, तिथं कुठलंच कन्फ्युजन नसलं पाहिजे. त्यामुळं मी तुम्हाला एवढंच सांगतो की ॲनालिसिस करायला शिका, कमी वेळेत जास्त रिव्हिजन, कमी वेळेत जास्त आउटपुट हे काढायचं शिका. आणि जी मुलं पोलीस होतात किंवा ज्यांना खूप छान स्कोर असतो ना, त्यांचं हेच वैशिष्ट्य असतं की त्यांना समजतं की कुठलं वाचायचं, कुठलं स्किप करायचं. आणि हे व्हिडिओ बनवण्याचं हेच कारण की हे तुम्हाला बुक्स वगैरे सांगण्यापेक्षा माझा वैयक्तिक हेतू हे की मुलांनी डिरेक्शनसहित अभ्यास केला पाहिजे, ना की कुठलंही वाचित बसलं पाहिजे आणि दिशाहीन न होता व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. हे माझं तुम्हाला सांगणं आहे, कळकळीचं सांगणं आहे. आपल्या व्हिडिओचा हाच उद्देश आहे, बाकी काहीही नाही. तर तुम्हाला मराठीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं आणि मोरे वाळंबे सरांचं. आणि असं नाही, मोरे वाळंबे सरांचं ज्याला भाषा अवगत होती, त्यांची समजती ना, ते मोरे वाळंबे सरांचं पण वापरू शकतोय, असं काही नाही, बरोबर. हे 2 बुक्स आहेत तुम्हाला. आता दुसरा विषय GK साठी. आता GK साठी तर खूप 100वर पुस्तकं असतील पोलीस भरतीमध्ये. वेगवेगळे प्रत्येक महिन्याला वेगवेगळं येते. तर मी खूप पाहिलं, विद्यार्थी मित्रांचं ऐकलं किंवा जे पोलीस भरती पहिल्याच प्रयत्नात किंवा ज्यांचा अभ्यास खूप छान आहे, जे जुने विद्यार्थी मित्र सगळ्याकडून बघितलं किंवा माझा वैयक्तिक अनुभव. तर GK साठी मला असं वाटतं, एक सह्याद्री अकॅडमीचं एक बुक आहे, ठोकळा आहे, सह्याद्री अकॅडमीचा ठोकळा आहे GK साठी. आणि दुसरं सह्याद्री अकॅडमीचं एक GK साठी आणि दुसरं तात्यांचा ठोकळा. आता विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही पुस्तकं खूप छान आहेत, खूप बेस्ट आहेत. व्यवस्थित परीक्षेची तयारी होती ह्या बुक्समधून. आता तुम्हाला वैयक्तिक कुठलं चांगलं वाटतंय, जर तुम्हाला ह्याच्यातली भाषा छान वाटत असेल, सह्याद्री अकॅडमीचा जो ठोकळा आहे त्याच्यातनं, किंवा तात्यांचा ठोकळा GK साठी कुठलंही वापरू शकता. दोन्ही पुस्तकं परिपूर्णच आहेत एक्झामसाठी. तर ते तुम्ही चॉईस करा कुठलं पाहिजे. तर आता आपल्याला पुढचं बुक बघायचंय. मराठी झालं, GK झालं. आता अंकगणित. अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी पोरं बरेच कन्फ्युजन असते, सर हितलं करू का, कुठलं करू नेमकं सर. तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की अंकगणितसाठी एक 2-3 लेखकांचे खूप बेस्ट बुक्स आहेत, जे तुम्हाला छानपैकी त्याचा आउटपुट देतील, रिझल्ट देतील. तर पहिलं बुक आहे मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स. मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स हे बुक कोकिळा प्रकाशनचं आहे. आणि दुसरं बुक्स तुम्हाला सांगतो, हे झालं पहिलं बुक. आणि दुसरं बुक फास्ट ट्रॅकचं सतीश वशे सरांचं बुक आहे. हे पण खूप छान आहे. तर हे तुम्ही सध्याला तरी पोलीस भरतीला अल्टरनेट कुठलंही वापरू शकता. आणि आता कुठलं वापरू शकता म्हणण्यापेक्षा, जे तुम्हाला स्टेप आहेत ना त्याच्यात, पायरी 1, पायरी 2, पायरी 3, ज्या वेगवेगळ्या स्टेप असतात ना, तर त्या स्टेप कुठल्या बुक्समधून समजतात किंवा तुम्हाला कुठलं बुक सोपं वाटते, म्हणजे आकलन करण्यासाठी कुठलं लवकर समजतं, ह्या गोष्टींचा विचार करून मी म्हणणार नाही फास्ट ट्रॅक वापरा किंवा मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स वापरा, असं कधीच म्हणणार नाही. दोन्ही बुक्स तुम्ही जवळ ठेवा. आणि
कुठलं एक वापरा. आणि ह्याच्या पुढं पण जाऊन ज्यांचा खूप मॅथचा अभ्यास छान झाला आहे, समजा त्यांनी मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्समधल्या सगळे पॅटर्न गणिताचे त्याचे झालेले आहेत अभ्यास करून, तर मी म्हणतो बिनधास्त तुम्ही फास्ट ट्रॅक पण करा. त्याचं कारण की तुम्हाला परीक्षात कुठल्या चॅप्टरची उणीव भासली नाही पाहिजे. तुम्ही ह्याच्यामधले सगळे प्रकार केले, तुमचा अभ्यास झाला आहे, तुम्ही जुने विद्यार्थी, तर हे झाल्यानंतर तुम्ही बिनधास्त हे करा. ह्याच्यामधल्या उणिवा काय असतील, प्रकार काय असतील, तर फास्ट ट्रॅक ह्या बुकमधून तुम्ही त्या उणिवा परिपूर्ण करून घ्या. कारण ह्याचं सांगण्याचा उद्देश की आपण खूप दिवसापासून ह्या क्षेत्रात आहेत, तर मला वाटतं आपण ह्या क्षेत्रात असलो की आपल्याला म्हणजे त्या क्षेत्रातलं परिपूर्ण जेवढं एक्झाममध्ये येतं तर यायला अपेक्षा ठेवायला काय प्रॉब्लेम आहे. अपेक्षा ठेवलीच पाहिजे, आपण 100% यायला पाहिजे अशीच अपेक्षा ठेवली पाहिजे. आता हे झालं 25 हे 25 आणि हे 50 असे मिळून 100 मार्काचे. हे झालं तुमचं लेखी परीक्षांचं शेड्यूल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे तुम्हाला ह्याचं वर्गीकरण कळालं, हे तुम्हाला लेखकांचे नावं सांगितलेत, आणि हे जे सांगितलेत ना, आपण कोणाचं मार्केटिंग वगैरे करत नाही, हे तुम्हाला जे सगळे मुलं वापरतात किंवा खूप विद्यार्थ्यांनी रिकमेंड केलेले आणखी वेगवेगळ्या चॅनलला, तर ते आणि खूप सिलेक्टेड झालेले विद्यार्थी पण यांचं रेफरन्स करतात. आणि तुम्हाला मी परत सांगतोय, आपला व्हिडिओ हे तर सांगतोयच, पण सगळ्यात महत्त्वाचं डिरेक्शन म्हणजे दिशाने अभ्यास करा, त्याच्याशिवाय तुम्हाला स्कोर बेस्ट येणार नाही आहे. तर आता तुम्हाला सांगण्याचा उद्देश की आता हे 100 मार्क आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो जो चांगला अभ्यास करतो ना, त्याला 100 पैकी 95 मार्क यायला काहीही प्रॉब्लेम नाही. आलेच पाहिजे 95 मार्क. तेव्हा तुम्ही एकदम रेसचे घोडे आहेत, तेव्हाच तुम्हाला फायनल रिझल्टमध्ये पोस्ट आहे असं कन्सिडर करायचं ना, की 80-85 असे मार्क कधीच स्वप्नात पण विचार करायचा नाही. कमीत कमी 90, जास्तीत जास्त 100, 98, 97 काय असेल ते तुम्हाला जसं वाटेल तसं हे मार्क घ्यायचे. आता सगळ्यात महत्त्वाचं हे झालं रिटर्नचं, हे 100 मार्काचं आहे. आता आपण वळूया फिजिकलकडं. फिजिकल पण तेवढंच महत्त्वाचं. त्याचं कारण असं की तुम्ही फिजिकल क्रॅक केल्याशिवाय इथं पोहोचणार नाहीत. ही पुढची पायरी, त्याच्या अगोदरची पायरी म्हणजे फिजिकल आहे. आता फिजिकलमध्ये तुम्हाला सर्व माहिती आहे. आता आपण काय ग्राउंडवर नाहीत, आपण सांगणार नाहीत गोळा असा टाका किंवा काय. तर माझं हे तळमळीने हे सांगणं की व्यवस्थित दिशेने तुम्हाला मगाशी मी जे सांगितलं दिशा काय असते बाबा, तुम्ही शेकडेवारीचं सांगितलं की तुम्ही विनाकारण डेप्थमध्ये खूप घुसून जाता आणि वेगळेच गणितं सोडवता आणि एक्झाममध्ये तसे गणितं विचारत नाहीत. मग त्याच्यात आपला विनाकारण वेळ जातो. आता ते काही वाईट नाही, पण आपला एक्झामचा क्रायटेरिया तो नाही किंवा एक्झामची डिमांड ती नाही. जी डिमांड आहे ती सप्लाय करा, सरळ आहे, आणि तोच विद्यार्थी सक्सेस होतो. विनाकारण काही करत बसल्याने सक्सेस भेटत नाही. तुम्ही वारंवार परत तीच एक्झाम देणार, इथंच थांबणार, तसेच तुमचे 2-3 मार्कांनी रिझल्ट जाणार. असं करू नका. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितली तसं फिजिकल खूप महत्त्वाचं आहे. फिजिकल आपण इथं सांगू शकत नाही कसं करायचं रनिंग वगैरे, तर फिजिकल 50 मार्काचे तुम्हाला, हे 50 मार्काचे. तर विद्यार्थी मित्रांनो, दोन्हीला बॅलन्स बनवा. हे जास्त लेखी जास्त करायलो फिजिकल नाही, किंवा फिजिकल जास्त करायलो लेखी नाही. तुम्हाला बॅलन्स करता आलं नाही तर तुम्ही रिझल्टच्या आउट आहे. मी तुम्हाला निगेटिव्ह बोलत नाही, पण हे तुम्हाला एक जाणीव करून देतोय की आपलं हे दोन्ही बॅलन्स पाहिजे, एकदम बॅलन्स, कुठलं कमी किंवा जास्त झालं नाही पाहिजे. तर आता 50 मार्काचं ग्राउंड आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण जेवढं तुमच्या बेंबीच्या देठापासून तुम्ही जोर लावा, कुठंच तुम्ही कमी पडू नका. कारण आपल्याला हे संधी आली, खूप मोठी संधी आली, आणि तुम्ही करू शकताय. आपले पूर्ण आत्मीयतेने गोष्ट केली की आपोआप होऊन जाते. तर तुम्ही काय करा माहिती का, कधी 45, मिनिमम 45 आणि अबाव त्याच्या पुढं कितीही मार्क घेऊ शकताय. इकडं 45 प्लस आणि इकडं 95 प्लस. तुम्ही डोळे झाकून पोलीस ह्या वर्षी वर्दीतच दिसणार तुम्ही, हे तुम्हाला मी सांगतोय. हे टार्गेट ठेवा 45 आणि 95. तुम्हाला काही रिझल्ट बघायची गरज नाही, आपोआप तुम्ही रिझल्टमध्ये असणार. आणि 16-17 हजार म्हणजे खूप खूप तुम्हाला सुवर्ण संधी, खूप मोठ्या जागा आहेत. आता हे सर्व झालं. आता तुम्हाला दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो, आपलं दिवसाचं नियोजन कसं असलं पाहिजे. खूप कमी दिवस राहिलेत एक्झामसाठी किंवा फिजिकलसाठी. तुमचं अगोदर ग्राउंड होणार आहे, नंतर एक्झाम होणार आहे. तर काही मुलं गोंधळून जातात की यार कसं करू, मला नियोजन होत नाही. तुम्हाला मी मगाशीच सांगितलं तसं मॅनेजमेंट, आपलं दिवसाचं नियोजन करा, दिवसाचे तास पाडा, तासाचं स्लॉट पाडा वेगवेगळे. वेळ वाया घालवू नका, कारण आत्ताचे दिवस असे वेळ वाया घालवण्याचे नाहीत. कारण बघत एक्झाम येईल, परत तुमचं ग्राउंड आहे, तुम्हाला दोन्ही बॅलन्स करायचे. तर माझं आता प्रत्येकाचं वेगवेगळं शेड्यूल असतं, पण एक तुम्हाला म्हणजे आयडियल नियोजन सांगतो, एक स्टँडर्ड नियोजन प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी पोलीस भरतीच्या ते केलंच पाहिजे. तर
मला असं वाटतं की नियोजन कसं असलं पाहिजे, एकच मिनिट तुम्हाला सांगतो मी. विद्यार्थी मित्रांनो, आपण सकाळी 5 किंवा 5:30ला उठलंच पाहिजे. आपण पोलीस भरतीचे रांगडे गडी तयारी करणारे माझे मित्र असो किंवा मैत्रिणी असो, त्यांना सगळ्यांना सांगते, तुम्ही 5ला उठा सकाळी, 5 AM ला. तर 5 AM पासून 8 पर्यंत ग्राउंड, 5 AM पासून 8 AM पर्यंत तुमचं ग्राउंड असू द्या आणि त्याच्यात तुमची आंघोळ नाश्ता सगळं करा. मॅक्सिमम 8 साडेआठ पर्यंत झालं पाहिजे. एखाद्याला जास्त वेळ लागतो सर, थकवा येतो, कंटाळा येतो किंवा दूर जायचं यायचं असतं ट्रॅव्हलिंग, 9 पकडा. तुम्ही 9मध्ये आपल्या अभ्यासाच्या ठिकाणी बसला पाहिजेत. कुणी अभ्यासिकेत असेल किंवा कुणी घरी असेल आपापल्या रूममध्ये, तर सकाळी 9 पासून 1 पर्यंत स्लॉट 4 तासाचा मारा. 1 ते 2 तुमचा जेवण गेलं. अर्धा तास रिलॅक्सेशन, जेवल्यानंतर अभ्यास होत नाही त्याच्यासाठी. तर तुम्ही 2:30 पासून 6 पर्यंत, 2:30 पासून 6 पर्यंत अभ्यास करू शकता. आणि ज्याचं ग्राउंड खरंच वीक आहे त्याने 2 टाईम ग्राउंड करा, तर ते ग्राउंड 6 नंतर करा. आणि ज्याचं ग्राउंड खूपच परिपूर्ण झाले, त्याला अभ्यासाची कमतरता पडते किंवा अभ्यासामुळेच मागं पडतो, रिझल्ट गेलाय, त्यांनी ना 1 टाईम केलं तरी चालेल, परिपूर्ण करा. तुमचा टाईम निघत असेल हे तर असं करा. आणि ज्याचा रनिंग होत नाही, गोळा जात नाही, लांबोळ, ह्या गोष्टी ज्याच्या होत नाहीत त्याने 2 टाईम करा. बरोबर. हे आता हे जे शेड्यूल चांगलं आहे, आता हे पोरांच्या कारणास्तव सांगितलंय, पोरांना दिशा भेटावी. आणि मोबाईल वगैरे सध्याच्या दिवसामध्ये कमी करा. आणि 10:30ला झोपल्यानंतर आपोआपच 5ला जाग येते. सो 10:30ला झोपणं योग्य. आता ह्या कॉमन सेन्सच्या गोष्टीत ह्या सर्वांना समजतंय, पण एक काही विद्यार्थी असतात की बाबा सर सांगा तुम्ही कसं केलं पाहिजे काय, तर हे आपापल्या पद्धतीने पण करू शकतो. किंवा जसं मी सांगितलंय तसं परत जे 6:30ला ग्राउंडला जाईल, परत 8ला येईल, 8 ते परत 10:30 पर्यंत 2.5 तासाचा त्याला एक स्लॉट सापडतो, ते पण तुम्ही 2.5 तासासाठी करू शकता. असे तुम्हाला सांगतो, ग्राउंड 2 टाईम ग्राउंड केलं तरी एक 7-8 तास अभ्यास, आणि 1 तास ग्राउंड केलं तरी 1 टाईम ग्राउंड केलं तरी 10 तास अभ्यास. आता तुम्ही म्हणताल सर 10 तास अभ्यास असतो का पोलीस परत? गड्यांनो, वेळ खूप कमी राहिलेला आहे, ही लढण्याची वेळ आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही तास मोजलेच नाही पाहिजे. वेळ भेटला की अभ्यास केला पाहिजे, वेळ भेटला की अभ्यास केला पाहिजे. आणि सांगण्याचं महत्त्व आपण सगळं सांगितलं. बुक्स, तुमचं दिवसाचं नियोजन, आणि हा जो व्हिडिओ बनवण्याचा हेतू होता, तो हेतू सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे दिशाने अभ्यास करा. तुम्हाला परत एकदा माझे सांगणं आहे की दिशा जर तुम्हाला नसेल तर तुम्ही कुणीकडे तरी वेगळीकडेच भरकटत राहताल. तुम्हाला म्हणजे आउटपुट येणार नाही. सर पुन्हा म्हणताल सर मी तर खूप अभ्यास केला पण सर मला मार्कच आले नाहीत. याचं कारण तुम्हाला सांगतो की आपण दिशेने अभ्यास केला नव्हतं, काय इम्पॉर्टंट आहे तेच बघितलं नव्हतं आणि दुसरंच वाचित बसलो. मग तुम्ही लायब्ररीत 10 तास अभ्यास केला तरी पेपरमध्ये जे येणार आहे तेच नसेल वाचित, तर उपयोग काय त्याचा? आणि परत एकदा सांगणं आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन, मागलच्या गेलेल्या वर्षाचे पेपर खूप व्यवस्थित बघा, पाठ करून टाका. 60 ते 70% डाटा पाठीमागलेच PYQ रिपीट होते. हे तुम्ही पण बघा, मी सांगतोय म्हणून. आणि मी जे सांगतोय ते डोळे झाकून कधीच विश्वास ठेवू नका. तुम्ही पुस्तकं काढून बघा, तुम्हालाही दिसते. GKचे, मराठीचे सगळे क्वेश्चन परत परत फिरतात. फक्त 40%च क्वेश्चनची परत तयारी करायची, 60% PYQ पाठ पाहिजे, तोंड पाठ, तेव्हा आपण पोलीस भरती होणार आहेत. आणि ही गोष्ट हलक्यात घेऊ नका, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इथून पुढं व्यवस्थित अभ्यास करा, टाइमपास न करता, आणि दिशाने अभ्यास करा, काहीही वाचू नका. आणि आणखी तुम्हाला एक सांगणे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे जे आपण सांगितलंय, ह्या 2, हे एक आणि हा, तर ह्याच्याबद्दल आपल्या ढवळे सरना वेगवेगळे सिरीज घेतात, व्हिडिओ असतात. त्यांचे ज्याला गणित वाटते ते पण सोप्या पद्धतीत भाषेत सांगतात. किंवा आपले कांगणे सर असतील, कांगणे सर पण त्यांचे पण असतात व्हिडिओ टाकलेले. तुम्हाला वाटलं ना कुठं अडचण येते, मग पटकन आपला व्हिडिओ बघायचं ना, की आपण जास्त वेळ वाया घालवायचं, हे असं सुटलं पाहिजे. त्याचं कारण का, वेळ नाही आपल्यापाशी. पटकन कोणतरी डिरेक्शन घ्या, त्या डिरेक्शनने पुढे जा. तसंच आपले कांगणे सर आहेत, ढवळे सर आहेत, पोलीस भरतीचे विद्यार्थी मित्र. आणि आणखी ज्यांचं तुम्हाला समजते, वेगवेगळे आपापले सर तुम्ही हे करू शकता, आपापल्या अकॅडमीचे, बरोबर का? तेच करा, जे तुम्हाला सुटेबल आहे त्याच्यातनं करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला
मला असं वाटतं की माझ्या वैयक्तिक म्हणजे तुम्हाला दिशा सांगण्यासाठी माझे खूप मित्र तळमळीनं म्हणत होते की निलेश तू सांग काहीतरी, नाही का. त्यामुळं मला असं वाटलं की एक व्हिडिओ आपण टाकावा याच्यानं. आता इथून पुढं पण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी खूप जे की माहिती विद्यार्थ्यांना काहीतरी आपल्या व्हिडिओमधून उपयोग होईल असे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही माझं सांगणं आहे की तुम्ही आपल्या यशोदीप करिअर अकॅडमीसोबत नेहमीच कॉन्टॅक्टमध्ये राहा. तुम्हाला फायदा नक्कीच होईल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय माझ्याकडून चुकीचं बोलणं झालं असेल किंवा काही चुकलं असेल सांगताना तर आपला मित्र म्हणून माफ करा. एवढीच तुम्हाला विनंती. धन्यवाद.